वाढत्या वजनाने त्रस्त आहात? वजन कमी करण्यासाठी काही सर्वोत्तम उपाय. वजनाचा काटा सरकन येईल खाली, राहाल फिट. टिप नंबर 1, दुधाऐवजी दही खा. टिप नंबर 2, ग्रीन टी प्या. ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. ग्रीन टी मेटाबॉलिझम वाढवते. टिप नंबर 3, जास्त थंड पाणी पिऊ नका. टिप नंबर 4, सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाणी प्या. नंबर 5, मीठ कमी खा. वरून मीठ घेणे शक्यतो टाळा. टिप नंबर 6, दररोज लिंबाचे सेवन करा. टिप नंबर 7, तेलकट अन्न खाणे टाळा. टिप नंबर 8, जेवणानंतर लगेचच खूप पाणी पिऊ नका. 60 मिनिटांनी पाणी प्या. टिप नंबर 9, 1 चमचा मेथी रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी खा. टिप नंबर 10, ब्लॅक टी घेऊ शकता पण दुधाचा चहा किंवा कॉफी शक्यतो टाळा. टिप नंबर 11, हर्बल पाणी प्या. आल्यापासून तयार केलेले पाणी सर्वोत्तम. टिप नंबर 12, सकाळी 9 वाजण्याआधी नाश्ता करावा. टिप नंबर 13, दिवसभर भरपूर पाणी प्या. हो मंडळी, वजन कमी करण्याचा हा सर्वात सोपा आणि रामबाण उपाय आहे. जर तुम्ही दिवसाला योग्य प्रमाणात पाणी प्यायलात तर केवळ तुमचे शरीर फॅटी होणार नाही तर तुमचा ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहील आणि बोनस म्हणजे त्वचा देखील उजळेल. म्हणूनच शरीराला हायड्रेटेड ठेवणे हा फिटनेसचा अमूल्य मंत्र आहे. प्रत्येक व्यक्तीने दिवसाला किमान 3 लिटर तरी पाणी प्यायलाच हवे. यामुळे केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्य सुद्धा निरोगी राहते. यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझम वाढते. हे मेटाबॉलिझम वजन कमी करण्यात अति महत्वाची भूमिका बजावते. म्हणून पाणी सतत पीत राहा. टिप नंबर 14, रात्री 7 वाजण्याआधी हलका आहार घ्या. टिप नंबर 15, 7 ते 8 तासांची झोप घ्या. टिप नंबर 16, दररोज 45 मिनिटे चालावे. टिप नंबर 17, दिवसभरात थोडे थोडे खावे. त्यामध्ये कमीत कमी 3 तासांचे अंतर असावे. टिप नंबर 18, रोटी, नान, पिझ्झा, बर्गर व अन्य मैदायुक्त पदार्थांचे सेवन करू नये. टिप नंबर 19, रात्री जेवण झाल्या लगेच झोपू नये. टिप नंबर 20, दुपारी 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपू नये. टिप नंबर 21, दिवसाची सुरुवात कधीही उपाशी पोटी करू नका. नाश्ता हा फक्त ब्रेकफास्ट नाही तर ब्रेकफास्ट आहे. टिप नंबर 22, दुपारी जेवल्यानंतर 30 मिनिटात लगेच झोपू नका. यामुळे शरीर सुस्त होते आणि वजन वाढते. त्याऐवजी थोडे चालावे. नंबर 23, पाणी तुमचे नैसर्गिक फॅट बर्नर आहे. दिवसाला 8 ते 10 ग्लास पाणी प्या. टिप नंबर 24, रात्री जेवल्यानंतर हलके चालावे जेणेकरून पचन सुधारते. लगेच झोपणे टाळा. टिप नंबर 25, जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये. टिप नंबर 26, उच्च प्रोटीनयुक्त आहार घ्या. नंबर 27, दररोज बाहेर फिरायला जा. नंबर 28, संपूर्ण नैसर्गिक अन्नावर लक्ष केंद्रित करा. टिप नंबर 29, हळूहळू खा आणि चांगल्या प्रकारे चावून खा. टिप नंबर 30, तंदुरुस्त लोकांसोबत वेळ घालवा. नंबर 31, मद्यपान टाळा. नंबर 32, ताण कमी करण्याचा मार्ग शोधा. टिप नंबर 33, तुम्हाला गोड आवडत असेल तर फळे खा. साखर खाणे टाळा. साखर म्हणजे शरीरासाठी विष. टिप नंबर 34, अनेकांनी हा उपाय ऐकला असेलच. लिंबू आणि मधाचे पाणी वजन कमी करण्यासाठी मदत करते. यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यात पाव तुकडा लिंबाचा रस मिक्स करावा. त्यात 1 चमचा मध घालावे. याचे रोज सेवन केल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते. तसेच लिंबू आणि मध हे पचनक्रिया डिटॉक्स करण्यासाठी उत्तम ठरते. टिप नंबर 35, रोज किमान 30 मिनिटे चाला किंवा व्यायाम करा. टिप नंबर 36, जास्त गोड, तेलकट किंवा जंक फूडला नाही म्हणा. नंबर 37, सक्रिय राहा. सायकलिंग, वॉक यांसारख्या हालचाली करा. टिप नंबर 38, जिऱ्याच्या पाण्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. यासाठी तुम्ही 1 चमचा जिरे रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा
आणि सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी या जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे. वजन कमी करण्यासह पोटाच्या आरोग्यासाठी जिऱ्याचे पाणी अत्यंत उपयुक्त आहे. टिप नंबर 39, ओवा हा सामान्य सर्दीच्या व्हायरसशी लढा देण्याचे काम करते. याशिवाय पोटासंबंधित त्रासही ओव्यामुळे कमी होतात. मात्र याशिवाय वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा ओवा भिजवा आणि सकाळी उठून हे पाणी उकळा. कोमट झाल्यावर गाळून हे पाणी प्या. टिप नंबर 40, 1 ग्लासभर पाण्यामध्ये 1 चमचा बडीशेप टाका आणि रात्रभर भिजवा. सकाळी सुती कापडाने गाळून ते पाणी प्या. तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. टिप नंबर 41, जेवणातील रायता स्वादिष्ट होण्यासह आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. पचनक्रिया निरोगी राखण्यासह मेटाबॉलिझम वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो. याशिवाय रायत्यामध्ये असणारे चांगले बॅक्टेरिया आतड्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करतात. हंगामी भाजी आणि फळांचा वापर करून रायते बनवावे आणि खावे. यामुळे वजन लवकर कमी होते. टिप नंबर 42, रात्री जेवणात कधीही बटाटे खाऊ नये. यामुळे पचनक्रिया ही मंद होते आणि त्यामुळे वजन वाढते. टिप नंबर 44, साखरेचे सेवन कमी करा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नेहमीच वाईट असतो. जास्त साखर खाल्ल्याने गंभीर परिणाम होतात. वजन वाढण्यापासून ते कोलेस्टेरॉलची उच्च पातळी आणि रक्तातील साखर, साखरेचे सेवन विविध आरोग्य समस्यांशी जोडलेले आहे. टिप नंबर 45, लठ्ठपणा वाढत असेल आणि पोट बाहेर येत असेल तर वजन कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर करावा. रोज रात्री 3 थेंब ऑलिव्ह ऑइलचे नाभीमध्ये घातल्यास त्याचा फायदा मिळतो. टिप नंबर 46, लाह्या या चवीला गोड, पचायला हलक्या आणि थंड गुणाच्या असतात. अग्नीला प्रदीप्त करतात, ताकद वाढवतात आणि पित्त तसेच कफ दोषाला कमी करतात. म्हणूनच वजन वाढू द्यायचे नाही किंवा वाढलेले वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी साळीच्या लाह्यांसारखा दुसरा उत्तम पदार्थ नाही. टिप नंबर 47, रोज बीटरूटचे सेवन करावे. यामुळे तुमचे पोट बाहेर येणार नाही. टिप नंबर 48, शरीराची, पोटाची, कमरेची चरबी कमी करून सडपातळ होण्यासाठी आहारातून गव्हाची पोळी बंद करून बेसनाची किंवा कडधान्याची पोळी वापरा. टिप नंबर 49, वजन कमी करण्यासाठी तुम्ही मध आणि ओव्याचे पाणी घरीच तयार करून रोज पिऊ शकता. 1 ग्लास पाणी घ्या आणि त्यात 1 चमचा ओव्याचे दाणे भिजवा. रात्रभर हे मिश्रण तसेच ठेवा. हे पाणी गाळून त्यात 1 चमचा मध टाका. तुम्ही याचे सेवन रोज करू शकता. यामुळे तुमचे वजन लवकर कमी होण्यास मदत होईल. टिप नंबर 50, रात्रीची झोप पूर्ण घ्या. अपुरी झोप हे एक अतिशय वाईट जीवनशैलीचे एक उदाहरण आहे. रात्री टाइमपास करत राहणे आणि मग सकाळी उठताना आळस करणे आणि यातून मग झोप पूर्ण न होणे हे शरीरासाठी घातक ठरते. तुमचे शरीर म्हणजे मशीन नाहीये, त्याला आरामाची गरज असते हे लक्षात घ्या. तुम्ही शरीराला जितके थकवाल तितके ते आतून कमजोर होत जाईल आणि बाहेरून वाढत जाईल. झोप पूर्ण न झाल्याने आपली बॉडी ब्लॉट करू लागते, म्हणजेच आपले हाडे आणि स्नायूंवर जे फॅट असते ते फॅट आपले शरीर लूज सोडू लागते. यामुळे आपले शरीर जाड नसतानाही जाड दिसू लागते. म्हणूनच शक्य तितकी पूर्ण झोप घ्या आणि शरीराला ताण देऊ नका. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.